नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवान. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर चांगला राहिला असं आर्थिक पाहणी अहवालात सांगण्यात आलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर जास्त आहे. परंतु राज्यातल्या 45% लोकांना रोजगार पुरवणारा, त्यांची उपजीविका भागवणारा शेती क्षेत्राची मात्र वाताहत झाली आहे. एकीकडे सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्राचा विकास दर गेल्या वर्षीपेक्षा चांगला राहिला, पण शेती क्षेत्राचा विकास दर गेल्या वर्षीच्या 9.1%वरून यंदा केवळ 3.4%वर आला आहे. म्हणजेच काय, तर शेती क्षेत्राची जबर पिछेहाट झाली हे आर्थिक पाहणी अहवालामधून स्पष्ट झालं आहे. मग आता शेतकरी देखील अडचणीत आले आहे. आता आर्थिक पाहणी अहवालामधली ही माहिती पुढे आल्यानंतर उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री काय घोषणा करणार आहेत, शेतकऱ्यांसाठी काय नवीन असणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी जाहीर होणार का, याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे. आता आर्थिक पाहणी अहवालामध्ये एकंदरीतच गेल्या वर्षभरामध्ये शेतीची वाटचाल कशी राहिली, शेतीची प्रगती नेमकी कशामुळे कमी झाली आहे, अशी कोणती अडचणी आली, शेतकऱ्यांपुढे कुठली संकटं होती आहे, एकंदरीत पीक उत्पादनं कशी राहिली, या सगळ्यांचा लेखाजोखा मांडण्यात आला. आता आज आपल्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये राज्याचा 2025-26चा आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा एकंदरीतच प्रगतीचा लेखाजोखा असतो. म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये काय झालं, कोणत्या क्षेत्राची किती वाढ झाली, त्यामध्ये शेती क्षेत्र आहे, उद्योग आहे, त्यानंतर सेवा क्षेत्र आहे, या प्रत्येक क्षेत्रामध्ये नेमकी किती वाढ झाली, त्यांच्या प्रगतीचा दर काय होता, त्यांच्या वाढीचा दर काय होता, यामध्ये किती लोकांना रोजगार मिळाला, नेमके या क्षेत्रापुढे कुठली संकटं आली आणि ही संकटं दूर करण्यासाठी सरकारनं काय काय केलं, या सगळ्यांची मांडणी आर्थिक पाहणी अहवालामध्ये दिलेली असते. त्यासोबतच जे काही आपल्या राज्याचा एकंदरीत अर्थव्यवस्थेचा जो काही आर्थिक लेखाजोखा आहे तो देखील मांडलेला असतो. परंतु आपला मुख्य विषय शेती संदर्भातला आहे. तर एकंदरीतच आजच्या या आर्थिक पाहणी अहवालामध्ये राज्याच्या एकूण अर्थव्यवस्थेचा विकास दर हा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जास्त राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर गेल्या वर्षीपेक्षा वाढून यंदा 7.9% राहण्याची शक्यता आर्थिक पाहणी अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये सेवा क्षेत्रामधली वाढ ही गेल्या वर्षीपेक्षा चांगली आहे. तसंच उद्योग क्षेत्राची वाढ देखील गेल्या वर्षीपेक्षा चांगल्या प्रमाणात नोंदली गेली. परंतु आपल्या शेती क्षेत्राची मात्र पिछेहाट झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. आर्थिक पाहणी अहवालामध्ये सांगण्यात आलं की हवामान बदल, जमीन आणि पाण्याची टंचाई, निविष्ठा म्हणजे खतं आणि बियाणं इत्यादींचा वाढता खर्च, तसंच बाजारपेठेमधील अनिश्चितता यामुळे शेतीसमोर आव्हानं वाढत आहेत. म्हणजेच काय, तर आर्थिक पाहणी अहवालामध्ये आपण गेले वर्षभर ज्या ज्या संकटांचा सामना करत होतो, ही संकटं नेमकी कोणती होती याची मांडणी आर्थिक पाहणी अहवालामध्ये करण्यात आली आहे. आणि त्यामुळंच आर्थिक पाहणी अहवालामध्ये अशी नोंद करण्यात आली की या सगळ्या संकटांमुळे शेती क्षेत्राचा विकास दर हा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल 5.7% कमी झाला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपल्या शेतीचा विकास दर, वाढीचा दर हा 2.5 पटींपेक्षा जास्त कमी झालेला आहे, घटलेला आहे. गेल्या वर्षी 9.1% एवढा आपला विकास दर होता, वाढीचा दर होता, तो यंदा केवळ 3.4% राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, शेती आणि शेतकऱ्यांची गेल्या वर्षभरामध्ये जबर पिछेहाट झाली आणि त्याला कारणीभूत ठरलंय वर सांगितल्याप्रमाणे कारणं. मग आता सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्राचं काय, त्यामध्ये नेमकी किती वाढ झाली ते देखील पाहणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला फरक समजून येणार नाही. सेवा क्षेत्राची वाढ गेल्या वर्षी 8.3% होती, ती यंदा 9%वर पोहोचली आहे. तर उद्योग क्षेत्राची वाढ 4.3%वरून 5.7%वर पोहोचली आहे. म्हणजेच उद्योग क्षेत्राची वाढ ही लक्षणीय झालेली आहे. आता गेल्या वर्षभरामध्ये शेतीची वाताहत कशी झाली हे जर आपण आर्थिक पाहणी अहवाल बारकाईनं वाचला तर त्याचं उत्तर आपल्याला त्यामध्ये सापडतं. पहिलं म्हणजे आपण सगळ्यांना शेतकऱ्यांना नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे की आपल्या खरीप हंगाम नेमका कसा वाया गेला. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, त्याच्यानंतर अनेक भागात पूर परिस्थिती होती, त्यामुळं खरीप पिकांचं उत्पादन कमी झालं. आता उत्पादन कमी झालं, एकीकडे बाजारभाव देखील कमी होते, त्यामुळं साहजिकच शेतकऱ्यांच्या हातामध्ये जे काही उत्पन्न येणार होतं ते कमी झालं आणि त्याचा थेट परिणाम शेतीच्या आर्थिक वाढीवरती झाला. त्यासोबतच केवळ आपली खरीपातली पिकंच नाही तर फळपिकं असतील किंवा पशुधन असेल, या मार्गाने देखील येणारं उत्पन्न किंवा त्याच्या वाढीचा दर देखील कमी होता. आता आर्थिक पाहणी अहवालामध्ये सांगण्यात आलं की यंदाच्या मान्सून हंगामात देशात सरासरीच्या तुलनेत 109% पाऊस झाला होता. राज्यातल्या एकूण 355 तालुक्यांपैकी 149 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. तसंच 181 तालुक्यांमध्ये सरासरी पाऊस झाला आणि 25 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. या पाहणी अहवालामध्ये असं जरी सांगण्यात आलं की जवळपास 149 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला
आता 109% म्हटलं तर आपल्याला तसं काही जास्त वाटत नाही, परंतु या पावसाचं वितरण खूपच असमान होतं. म्हणजेच खूप कमी दिवसांमध्ये जास्त पाऊस पडून गेला, त्यामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आणि अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती आली होती. म्हणजेच आपल्याला पावसाचं प्रमाण हे खूपच जास्त किंवा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल एकंदरीत आकड्यांवर वाटत नसलं तरी देखील पावसाचं वितरण खूप असमान होतं. त्यामुळंच या पावसामुळं आपल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता आर्थिक पाहणी अहवालामध्ये राज्यातल्या जवळपास 95 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. राज्यातल्या 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या नुकसानीपोटी सरकारनं जवळपास 9,000 कोटी रुपयांची मदत मंजूर केल्याचं देखील सांगण्यात आलं. केवळ जून ते सप्टेंबरच नाही तर त्याच्या आधी देखील अगदी एप्रिल मे महिन्यामध्ये देखील पिकांचं नुकसान झालेलं होतं. जानेवारी ते मे 2025 या कालावधीमध्ये अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालं होतं. जवळपास 4 लाख शेतकऱ्यांच्या 1,87,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांना 337 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली होती. आता वळूयात पीक नुकसानीकडे, म्हणजे किती हेक्टरवरचं नुकसान झालं हे तर आपल्याला स्पष्ट झालेलंच आहे. आता खरीपातल्या आपली जे महत्त्वाची पिकं आहेत, म्हणजे आपलं सोयाबीन आहे, त्यानंतर इतर जे काही ज्वारी, मूग, उडीद, तूर ही सगळी पिकं आहेत, या पिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं आर्थिक पाहणी अहवालामध्ये सांगण्यात आलं आहे. मग नेमकं कोणत्या पिकामध्ये किती उत्पादन कमी झालं हे देखील पाहणं गरजेचं आहे. आता आर्थिक पाहणी अहवालामध्ये ज्या नोंदी करण्यात आल्या त्या नोंदीनुसार तेलबिया उत्पादनात तब्बल 47% घट झाली आहे. या सोयाबीन उत्पादन 48% कमी झाल्याचं म्हटलं आहे. भुईमूग उत्पादन 21% कमी झालं आहे असं सांगण्यात आलं आहे. तेळ उत्पादन 22% आणि सूर्यफूल उत्पादन 24% घटल्याचं आर्थिक पाहणी अहवालामध्ये सांगण्यात आलं आहे. कडधान्य उत्पादन देखील 28% कमी झालं असं सांगण्यात आलं आहे. तूर उत्पादनात 19% घट झाली असं म्हटलं आहे. तर मूग उत्पादन 21% आणि उडीद उत्पादन 31% कमी झालं असं आर्थिक पाहणी अहवालामध्ये सांगण्यात आलं. केवळ हीच पिकं नाही तर तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी या उत्पादनात देखील घट झालं आहे. तर दुसरीकडे मका उत्पादन 39% वाढल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यासोबतच कापूस आणि ऊस पिकाचं देखील उत्पादन वाढल्याचं आर्थिक पाहणी अहवालामध्ये सांगण्यात आलं आहे. म्हणजेच काय, आपली महत्त्वाची जर 3 पिकं सोडली खरीपातली, एक म्हणजे ऊस, दुसरं म्हणजे कापूस आणि तिसरं म्हणजे मका. आता यामध्ये कापूस उत्पादनाबाबत निश्चितच इथं आपल्या शेतकऱ्यांचं दुमत असू शकतं, कारण कापूस उत्पादन निश्चितच गेल्या वर्षीपेक्षा कमी असल्याचं आपण शेतकरी आधीपासूनच सांगत आलेलो आहोत. त्यामुळे नेमका हा आकडा सरकारनं कुठून घेतला हे देखील आता आपल्याला बघावं लागेल. परंतु मका उत्पादन वाढलेलं आहे, ऊस उत्पादन देखील यंदा वाढलेलं आहे, हे आपल्या शेतकऱ्यांना निश्चितच मान्य आहे, कारण मक्याची लागवड वाढली होती. असंही असू शकतं की सरासरी जी उत्पादकता ती कमी असेल, परंतु एकूण उत्पादन वाढलेलं आपल्याला दिसून येतं. आता आर्थिक पाहणी अहवालामध्ये सांगण्यात आलं की पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे आणि त्यामुळं एकंदरीत शेतीची वाताहत झाल्याचं सांगण्यात आलं आहे. यासोबतच जे पशुधन आहे त्या पशुधनाची संख्या देखील गेल्या वर्षभरामध्ये अनेक प्रमाणात कमी झाल्याचं सांगण्यात आलं, परंतु त्याची 2025-26 मधली नेमकी संख्या किती आहे याची आकडेवारी मात्र आर्थिक पाहणी अहवालामध्ये देण्यात आली नाही. आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पीक विम्याचा, कारण यंदाच्या खरीपापासून पीक विमा योजनेमध्ये बदल करण्यात आला होता. आता सरकारनं 24-25 पर्यंत, म्हणजे आधीच्या खरीपापर्यंत, खरीप हंगामापर्यंत पीक विमा योजनेची सगळी माहिती दिली की नेमकं किती विमा हप्ता कंपन्यांना मिळाला, किती क्षेत्र संरक्षित केलं गेलं होतं, त्यापैकी शेतकऱ्यांना किती मदत मिळाली, किती पीक विमा भरपाई मिळाली. परंतु चालू खरीप हंगामामधला म्हणजे 25-26च्या खरीपामधली माहिती सरकारनं आर्थिक पाहणी अहवालामध्ये दिलेली नाही आहे. आता शेती क्षेत्र हे एकंदरीत रोजगार पुरवण्यामध्ये आघाडीवर आहे. शेतकऱ्यांची संख्या मागच्या 4-5 वर्षांमध्ये दरवर्षी कमीच होत गेली. शेतमजुरांची संख्या आणि जे काही अल्पभूधारक शेतकरी त्यांची संख्या देखील कमी होत गेली. परंतु आजही तब्बल 45% जास्त लोक हे शेतीवर अवलंबून आहेत आणि या शेती क्षेत्राची गेल्या वर्षभरामध्ये जबर पिछाड झालेली आहे. आता या जबर पिछाड झाला याचा थेट अर्थ असा की आपल्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर याचा देखील परिणाम दिसून आलेला आहे. केवळ आपलं पारंपरिक पिकच नाही तर फळपिकांच्या देखील उत्पादनावरती आपल्याला परिणाम दिसून येतोय असं आर्थिक पाहणी अहवालामध्ये सांगण्यात आलं आहे. आता सरकार विविध पद्धतीनं काय काय शेतकऱ्यांना मदत करतं, कोणत्या योजना, म्हणजे आपलं जे काही अतिवृष्टी किंवा पूरसारख्या परिस्थिती आहे त्या अशा परिस्थितीमध्ये तग धरणारा व्हरायटी दिल्या, त्यानंतर विविध मार्गाने सरकार शेतकऱ्यांना मदत करतं, असे अनेक सरकारच्या बाजूचे मुद्दे देखील आर्थिक पाहणी अहवालामध्ये मांडण्यात आले. परंतु हे सगळं असताना देखील गेल्या वर्षभरामध्ये शेतीची वाताहत झाली, शेतीचा विकास दर कमी झाला. म्हणजेच आपल्या राज्यातल्या 45% लोकांचं, शेतकरी असतील किंवा शेतीवर आधारित मजूर असतील किंवा इतर कुठले घटक असतील, या सगळ्यांचं उत्पन्न, त्यांचा विकास दर कमी झाला असं आपण म्हणू शकतो.
आता उद्याच्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. उद्या राज्याचा अर्थसंकल्प आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प मांडणार आहे. आता या अर्थसंकल्पामध्ये अडचणीत आलेल्या शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी काही नवीन घोषणा होणार आहेत का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे कर्जमाफीची घोषणा उद्या होईल का हे देखील पाहावं लागेल. परंतु जरी कर्जमाफीची घोषणा झाली नाही, त्याचा अंदाज सध्या कमीच दिसतोय. कारण अधिवेशन सुरू झालं तेव्हापासून आपले कृषी मंत्री असतील किंवा इतर मंत्री जे काही उत्तरं देतात त्यावरून असं दिसतं की उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता कमीच आहे. परंतु आपल्याला आशा बाळगायला हरकत नाही की कदाचित मुख्यमंत्री करतील, पण त्या व्यतिरिक्त इतर काही योजना येतात का? कारण शेतीपुढच्या अडचणी नेमक्या काय आहेत हे आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आलेलंच आहे. ह्या अडचणी सोडवण्यासाठी सरकारनं काय काय करणं गरजेचं आहे ते देखील आर्थिक पाहणी अहवालामध्ये काही प्रमाणात त्यावर भाष्य केलेलं देखील आहे. आता आर्थिक पाहणी अहवाल सरकारच्याच विभागानं तयार केलेला आहे, म्हणजे सरकारनंच तयार केलेलं आहे. निश्चितच याची उत्तरं देखील सरकारकडे असू शकतात. परंतु उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये खरंच या उत्तरांवरती भाष्य केलं जातं का, त्या दृष्टीने योजना जाहीर केल्या जातात का, ते देखील आपल्याला बघावं लागेल. आणि हे जास्त दिवस नाही, आपल्याला उद्या दुपारीच कळणार आहे. उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी काय मिळणार आहे, शेतकऱ्यांना काय मिळणार आहे, जेव्हा अर्थसंकल्प सादर होईल त्यानंतर आपण ते बघूच. आज एवढंच. उद्याच्या अर्थसंकल्पानंतर पुन्हा भेटूयात. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.